विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. दिनांक 23/2/2024चं न्यूज बुलेटिन आहे, जो आपल्याला पवित्र पोर्टलवर अपडेट करण्यात आलेला आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण अशा काही माहिती दिल्यात, जसे की पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणाऱ्या या शिक्षक पद भरतीमध्ये जे सद्यस्थितीचं परीक्षण चालले, यामध्ये कोणत्याही त्रुटी किंवा अडचणी समोर दिसून येत नाही आहेत. त्याचबरोबर दिनांक 21/2/2024 रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांनी कागदपत्र जे आहेत ती तयार करून ठेवण्यासंदर्भात माहिती दिली. या अगोदरच्या व्हिडिओत मी कागदपत्रासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे, त्यातून तुम्ही ती माहिती मिळवू शकता. आणि वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात त्याची पडताळणी होणार असल्याची माहिती सुद्धा दिली. याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे, त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे. पहा, यावेळेस नवीन बदल करण्यात आलेला आहे. तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली आणि त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाणार असून सन 2019च्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 30 जून 2019 मुदत होती व दिनांक 9/8/2019 मध्ये प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये म्हणजेच 40 दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिद्ध होतील. यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये अशा स्वरूपात सुद्धा माहिती दिलेली आहे. अभियोग्यताधारकांनी शिक्षक पद भरती 2022 साठी वापरात असलेल्या इजू पोर्टल जे वेबसाईट आहे, या ईमेलवर त्यांच्या विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करायचे. निवेदनासंबंधित नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध करून येण्यात येणार आहे. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठवल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नसल्याची नोंद सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. म्हणजे इथे गुणवत्ता यादी सुद्धा अगोदर प्रसिद्ध होईल, ज्यामध्ये आपल्याला ऑफिशियली कळेल तुमचा नंबर कुठे आहे किंवा कॅटेगरी कास्ट वाईज तुमचा नंबर कुठपर्यंत चाललेला आहे. ह्या गोष्टी सुद्धा म्हणजेच यावेळेस पारदर्शी पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात ह्यात अडचणी त्रुटी राहू नये त्यासाठी प्रयत्नशील पद्धतीने कार्य करणं चाललेलं आहे. या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.